1952 मध्ये स्थापन झालेल्या पक्षाला 2026 ला भाड्यानं पोरं घ्यावी लागतात। राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। दुसऱ्यांच्या पक्षातून माणसं घेत निष्ठावंतांचा अपमान का करतायत, राज ठाकरेंची टीका। गिरीश महाजन यांच्यापेक्षा लाकूड तोड्या बरा, तपोवन वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा निशाणा। तर आमची सत्ता असताना नाशिकमध्ये एकही झाड न कापता उत्तमरित्या कुंभमेळा झालेला, राज ठाकरेंनी करून दिली आठवण। नाशिकला दत्तक घेऊन बाप फिरकलाच नाही, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। नाशिकमध्ये अशी सत्ता आणा की दत्तक बाप यायला देखील घाबरायला हवा, उद्धव ठाकरेंचा निशाणा। मुंबई महाराष्ट्राचं नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांच्या विधानानं वाद। तर एका मुलाखतीत मुंबईचा बॉम्बे असाही केला उल्लेख। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेची घोषणा। तर शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला हा प्रकार। भाजपमधील घोषणा देणाऱ्या महारथींचा शोध घ्यावा लागेल, आमच्या बंडखोरीमुळे आपण सत्तेत आहोत, फडणवीसांना विचारा, संजय शिरसाट यांचा पलटवार। रोज खा मटण दाबा कमळाचं बटण, नांदेडमधल्या सभेत अशोक चव्हाणांचं वक्तव्य। चव्हाणांनी मतदारांची मटणापुरती किंमत केली, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांची टीका। तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाड्यामध्ये राहायचंय ना, ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल। तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवली असं म्हणत मीनाक्षी शिंदे यांची पोलिसात तक्रार। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा गेले भाजपात। आमचा कार्यक्रम करणार म्हणतायत, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का, महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। अंबरनाथ नगरपालिकेत मोठा ट्विस्ट, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन। उपनगराध्यक्षपदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार। अकोट नगरपालिकेत एमआयएमचा गट स्वतंत्र, भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेली नाराजी। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 2025 मध्ये 8 वेळा फोनवर चर्चा। तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे हे स्पष्टीकरण, मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यानं व्यापारी करार झाला नाही, या अमेरिकन वाणिज्य सचिवांच्या दाव्याला उत्तर। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईविरोधात कोलकात्यात ममता बॅनर्जींचा मोर्चा। माझ्याकडे अमित शहांच्या विरोधात पेनड्राईव्ह, मला छेडलं तर सोडणार नाही, ममता बॅनर्जी यांनी दिला इशारा।